ठीक आहेस ना? ठीक आहेस ना तू? नाही, त्या गुंडांनी मला बांधून ठेवलेलं. मला ना खूप भीती वाटत होती. मला सारखी आईची आठवण येत होती. मी त्यांना किती रिक्वेस्ट केली पण ते मला सोडतच नव्हते. पिऊ पिऊ शांत हो, हा शांत आहे बघ. आता परत असं काही होणार नाही. मी तुझ्यावर यापुढे कुठलंच संकट येऊ देणार नाही. ताई, आपण घरी कधी जायचं? मला आईची खूप आठवण येते. हो हो हे बघ, आता लगेच आपण घरी जायचं. आई सुद्धा तुझी खूप वाट बघतीये. हा शुभू, पिहू आता आपल्याला सापडली आणि घनश्याम काका सुद्धा आपल्या ताब्यात आहेत. होय, एकदा त्या घनश्यामनं कबुली दिली ना तर अण्णा बी सुटतील आणि खऱ्या गुन्हेगाराला आपण जेलची हवा खायला पाठवतो. बरोबर. आता खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा मिळणारच. मी पिऊला घरी सोडून येते. श्रावणी, मला अनेक विचारायचं होतं. बोल ना. तर ह्यांच्या कुठे ठेवलायस? घनश्याम काकांना मी का सेफ ठिकाणी ठेवलंय. कारण आधी मला असं वाटतंय की रुद्र सरांबरोबर या पुराव्यांबद्दल बोलून घेऊया आणि मग बोलणं झालं की आपण घनश्याम काकांना पोलीस स्टेशनला नेऊ. काय तू त्या घनश्याम बद्दल रुद्र सरांशी बोलणार आहेस? हो. श्रावणी, मला रिस्की वाटतंय. काही रिस्की नाहीये. काय हरकत आहे बोलायला? आणि रुद्र सरांकडनं आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम नाही. माझा विश्वास आहे त्यांच्यावर. तरी बी मला असं वाटतं की माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? ठीक आहे, तुला जर योग्य वाटत असेल तर ठीक आहे. बरं मला एक सांग, ते घनश्याम कुठे जाता? मी तिथं जातो आणि तू पिहूला सोडून ये. त्या घरात आता मी एक पाऊल बी नाही टाकू शकत. घनश्याम काकांना मी आपल्या गोडाऊनच्या मागे एक जुनं घर आहे तिथे ठेवलं. ठीक. शुभू, आता आपल्यातलं नातं पूर्णपणे संपणार ना? अरे काय झालं तिकडं? त्या घनश्यामचा फोन का नाही आला अजून मला? हा नाही 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 तेच समजा जाऊ दे. तू एक काम कर, त्याच्या घरला जा पहिल्यांदा. त्याला हुडक कुठं ऐकयो. हा हे बघ, तो जर का त्या सुबू सावनीच्या हाताला गावला ना मग आपलं काय खरं नाही. अरे त्या अलकनंदा मॅडम आहेत की नाही, मला फाडून खातील. हे बघ, त्याने की नाही आपल्याला फार मोठी कामगिरी दिलेली आहे. ती कामगिरी पार पडली पाहिजे. आला काय जाणार तुझ्या? नाही तर बघतो तुझ्याकडं. हा काय ग स्वीटे, काय झालं? एवढी का टेन्शन मध्ये आलीस तू? अहो काही विचारू नका, समधी गडबड झाली आहे. काय झालं आता तवा? हा हो, मी आता त्या घनश्यामला बघितलं. काय बोलायलेस तू? हा म्हणजे त्यो कोल्हापूर सोडून गेला नाही वय? नाही, अगं कवा झालं त्याला फोन करतोय, त्याचा फोन मी लागेना. आता फोन लागणार पण नाही. म्हणजे का माहितीये? तो घनश्याम आता श्रावणीच्या हाती लागलाय. शिवटी, तू खरं बोलतेस ना? तर मी कशाला खोटं बोलू? हा, स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय मी. श्रावणी त्याला कुठेतरी घेऊन जात होती. ह्यो समजा डावा आपल्यावरती उलटतो की काय आता? हा असं पण होऊ शकते. आणि श्रावणी जर घनश्याम पर्यंत पोहोचलीये, त्याचा अर्थ तिला सत्य कळलंच ना आतापर्यंत. एकतर ती खुळ्या डोसक्याची पोरगी आहे, गप्प बसणाऱ्यातली नाही आहे. आपल्या मागावर येईल, आपला खेळ खल्लास करेल, ती कळतं ना? हो, शिवटी, ती त्याला पकडून विश्वंभरच्या मोर उभी करेल काय? नाही नाही नाही, मला नाही वाटत तसलं काय. मला वाटायलंय ती त्याला सेफ ठिकाणी लपवून ठेवलंय कुठं तर. म्हणजे अहो, आता मी पाठलाग केला ना, माग माग गेलतो त्यांच्या, पण मध्येच कुठेतरी गायब झाली ती. मला सांग, कुठपर्यंत गेली तू? कळंबा रोड. नाही नाही, त्याच्यामुळे जास्त वस्ती नाही. आपण त्याला सहज शोधू शकतो. जर का तो आपल्या हाती गावला ना, मग बघू ना शुभ शावून काय करतात ते. बघा बघा, पण हे समज श्रावणी पोलिसात जायच्या आधी आणि विश्वंभर साहेबांच्या समोर जायच्या आधी करायला लागेल. तू नका टेन्शन घेऊ, मी समधी चक्र फिरवतो बघ.
आपण अजून अशी किती वेळ वाट बघायची आहे? माझ्या मुलीचा काहीच पत्ता नाही हो. तुम्ही ना तुम्ही मगाशी त्या अननोन नंबरवरून व्हिडिओ कॉल आला होता ना, त्या नंबरला फोन लावा आणि त्यांना स्पष्ट सांगा आत्ताच्या आत्ता तुम्हाला तुमच्या बहिणीशी बोलायचं. घ्या. अपर्णा, तू समजून घे ना ग मला. ती नंदा का नाही बोलणार आपल्याशी? ती ना अशीच आपल्याला झुलवत ठेवणार. जी बाई स्वतःच्या सख्या भावाला त्याच्याच मुलीच्या जीवाची धमकी देऊन अशी स्वतःच्या तालावर नाचवू शकते ना, ती स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते ग. आपण त्यांना पुन्हा ग्वाही देऊया, त्यांना स्पष्ट सांगूया काही झालं तरी आम्ही दौलतरावांच्या चोरीच्या पुराव्याबद्दल कोणालाच नाही सांगणार, शपथ कोणालाच नाही सांगणार. पण माझ्या मुलीला इकडे पाठवा हो. हो, तिला का आणि कशासाठी आपल्यापासून दूर ठेवली आहे? त्या पोरीचा काय गुन्हा आहे? नाहीच आहे. आई पिऊ, तू ठीक आहेस ना? पिऊ, श्रावणी, तुला पिऊ कुठे सापडली आणि तू कशी आहेस? आई तुला माहितीये, मला ना त्या वाईट माणसांनी पकडून ठेवलं होतं, पण तिथे ना आपला शुभदादा आला आणि त्याने ना त्या सगळ्या गुंडांबरोबर फाईट केली. त्याने मला सोडवून आणलं तिथून. आई, शुभदादा खरंच खूप ग्रेट आहे. हिरो आहे शुभदादा, हिरो. हो ग श्रावणी, त्या शुभूने माझ्या पिऊला दुसरा जन्मच दिलाय ग. त्याला ना आमच्या दोघांकडनं आभार सांग. त्याचे खूप खूप आभार आहेत आमच्यावर. श्रावणे, त्याचे जेवढे उपकार मानू ना तेवढे कमीच आहेत. खूप 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 आभार शुभूला. आणि त्याच्याबद्दल जे झालंय ते अपर्णा, तू जा, तिला घेऊन जा. ती दमली असेल, घाबरली असेल, तिला फ्रेश कर जरा. चल जा. बा, चल.